हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2022 साठी पेपर 2 अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स या विषयावरती सेशन घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण युनिट बघतो आहोत ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स आणि त्यामधला टॉपिक कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. हा एक इंट्रोडक्शनरी पार्ट आहे आपल्या या युनिटचा, ज्याचे कन्सेप्ट आपल्याला एक्झाम मध्ये विचारल्या जातात. त्याच्या सेशन मध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स यावरचं आजचं हे फर्स्ट सेशन आहे. सुरू करायचं सेशनला. सेशन सुरू करण्यापूर्वी जे स्टुडंट्स महाराष्ट्र 2022 साठी प्रिपरेशन करत आहेत किंवा या एक्झामला टार्गेट करत आहेत, त्यांच्यासाठी पेपर 2 अर्थशास्त्रासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. जे स्टुडंट्स अर्थशास्त्रामध्ये आपलं महाराष्ट्र सेट एक्झाम क्रॅक करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कंप्लीट कोर्स खूप हेल्पफुल आहे. कारण या कोर्समध्ये फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. म्हणजे ऑल 10 युनिट्स वरचे जे काही सिलेबस आहे त्याचे पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट, पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर्स. म्हणजे जे काही तुम्ही टेस्ट किती महत्त्वाचे ते तुम्हाला माहिती आहे, सराव करणं किती महत्त्वाचं आहे, त्यासाठी ह्या टेस्ट आहेत. आणि पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर देखील मिळणार आहेत, जेणेकरून ह्या पीडीएफ तुम्ही वाचून देखील एक्झामला गेलात तरी तुमच्या डोळ्याखालून गेलेले क्वेश्चन्स तुम्ही सहज सॉल्व्ह करून येऊ शकता. फुल सिलेबस नोट्स 10 युनिट्सचे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये नोट्स देखील प्रोव्हाइड केले जाणार आहेत या कोर्समध्ये. PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स देखील याच्यामध्ये तुम्हाला सरावासाठी मिळतील. आणि सराव खूप महत्त्वाचा आहे. नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स हे तुम्हाला हा कोर्स किंवा ही एक्झाम जी आहे ती क्रॅक करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहेत. महाराष्ट्र सेट बरोबरच जे स्टुडंट्स नेटची प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स खूप हेल्पफुल आहे अर्थशास्त्र या विषयाचा. त्याची फीस फक्त 5000 रुपीज आहे. बोनस म्हणून पेपर 2 वर पेपर 1 चा सगळा मटेरियल जे आहे, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, 50 फुल सिलेबस टेस्ट, पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर्स, फुल सिलेबस नोट्स, PYQs पेपर 1 च्या देखील इथे मिळणार आहे. म्हणजेच 5000 मध्ये तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 चा कंप्लीट स्टडी इथे होणार आहे. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, जेणेकरून तुमच्या दोन्ही पेपरचा स्टडी 2022 ची एक्झाम टार्गेट करण्यासाठी उपयुक्त राहील. त्यासाठी तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं, किंवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज देखील करू शकता. आपल्याला स्क्रीनवर स्टेप्स दिसतात. ऍप डाउनलोड करण्याच्या अगदी 3 स्टेप्स मध्ये तुम्ही हे ऍप्लिकेशन यूज करायला स्टार्ट करू शकता. फक्त तुम्हाला प्ले स्टोर वरून ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. लॉग इन करताना तुमचे डिटेल्स भरून तुमची कॅटेगरी जी आहे MS सेट पेपर 2 इकॉनॉमिक्स ती सिलेक्ट करायची आणि बाकी सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला मग चालू होईल आणि इझिली तुम्ही सगळे टॅब्स जे आहेत ते यूज करू शकता. इतकं सिम्पली ॲप आहे, युजर फ्रेंडली ॲप आहे, जे तुम्ही स्टडीसाठी वापरू शकता. ओके, पब्लिक फायनान्सनल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आपण आज चालू केलं, ज्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघतो आहोत आजच्या या युनिटचं. Development studies is a branch of economic which is concerned with the economic development and underdeveloped economies. ज्या इकॉनॉमीज आपल्याला माहिती आहेत, अर्थव्यवस्था आहेत, ज्या काही अंडरडेव्हलप्ड आहे, काही डेव्हलप्ड आहेत आणि काही त्याच्या खाली आहेत, तर त्या सगळ्यांचा अभ्यास या ब्रांचमध्ये केला जातो. डेव्हलपमेंट स्टडीज या ब्रांचमध्ये केला जातो. ॲज कोटेड बाय पॉल रॉमरनी कोट केल्याप्रमाणे 1996 मध्ये इकॉनॉमिक ग्रोथ occurs whenever economic agents take resources and rearrange them in a way that are more valuable. ह्या पॉल रॉमर 1996 मध्ये त्यांनी एक कन्सेप्ट मांडली किंवा त्यांचं एक म्हणणं मांडलं की ज्या वेळेस जे आपले रिसोर्सेस आहेत ते व्यवस्थित घेऊन रिअरेंज करून त्यांना व्हॅल्युएबल गोष्टींमध्ये टाकणं किंवा त्याचा वापर करून काहीतरी चांगली गोष्ट घडवणं, याला आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं म्हणू शकतो. डिफरंट इकॉनॉमिक्स हॅव डिफरंट मिनिंग ऑफ टर्म इकॉनॉमिक ग्रोथ. आता इकॉनॉमिक ग्रोथच्या काही वेगवेगळ्या टर्म्स आहेत वेगवेगळ्या इकॉनॉमिक्सच्या मते. बट ऑल इन द डेफिनेशन्स वन थिंग इज कॉमन. सगळ्या डेफिनेशन मध्ये एक गोष्ट कॉमन आहे, which implies that economic growth is set to occur whenever people take resources and rearrange them in a way that is valuable to society. तर सगळ्यांचं म्हणणं एकच आहे, वेगवेगळे डेफिनेशन असलं तरी सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की जे रिसोर्सेस आहेत ते रिअरेंज करणं अशा प्रकारच्या मार्गाने ज्याच्यामध्ये सोसायटीसाठी ते भल्यासाठी वापरले जातील आणि त्यांच्या भल्यासाठीच त्याचा वापर करणं यामध्ये दिसून येतं. सगळ्या इकॉनॉमिक्सच्या डेफिनेशन मध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट दिसून येते. ओके, economic growth is defined as a rate of expansion that can move on underdeveloped country from near subsistence mode of living to the sustainability higher level of relatively short period of time. तर कमी वेळामध्ये
सगळ्या लोकांचे राहणीमान हे काही गोष्टींमध्ये इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये आपल्याला दिसून येतं. जसे की अंडर डेव्हलप कंट्री आहेत त्या पुढे जाऊन डेव्हलप कंट्री होऊ शकतात किंवा त्यांच्या राहणीमानामध्ये बदल दिसू शकतात. तर हे सगळं कशामध्ये आपल्याला दिसतं किंवा कशामध्ये स्टडी करू शकतो, तर इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये. In short, economic growth is defined as a persistent in output and has been sustained over a longer period of time in terms of value addition. व्हॅल्यू ॲडिशनच्या टर्म मध्ये ही एक लॉंगेस्ट प्रोसेस आहे असं शॉर्ट मध्ये आपण सांगू शकतो इकॉनॉमिक ग्रोथ. ओके, इट इज अ डायनामिक कन्सेप्ट अँड इट इज कंटिन्युअस एक्सपान्शन लेवल ऑफ आउटपुट. याच्यामध्ये एक्सपान्शन लेवल जी आहे कन्सेप्टची ती आहे कंटिन्युअस प्रोसेस आहे. If there is one time rise in output which is short lived in temporary, that is discrete rise, then it is not a economic growth. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, एक डायनामिक कन्सेप्ट आहे ही इकॉनॉमिक ग्रोथ, जी कंटिन्यूअस वाढत असते वेगवेगळ्या लेवलला. जर त्याच्यामध्ये टाइम मध्ये आउटपुट वाढलं तर ती एक टेम्पररी असेल असं सुद्धा होऊ शकतं इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये, पण त्याला आपण काही इकॉनॉमिक ग्रोथ म्हणू शकत नाही. जे परमनंट होऊ शकते त्याला इकॉनॉमिक ग्रोथ असं आपण म्हणू शकतो. ग्रोथ इन आउटपुट हॅज बीन फर्दर कॅटेगराइज अँड डिबिटेड ओव्हर इन टू मॅनर. एक्सटेन्सिव्ह ग्रोथ, जी ग्रोथ आहे ती कशी आहे, रेग्युलर कॅटेगराइज आहे. इफ देर इज अन इन्क्रीज इन टोटल आउटपुट अँड इंटेन्सिव्ह ग्रोथ, जर टोटल आउटपुट मध्ये आणि इंटेन्सिव्ह ग्रोथ मध्ये जर वाढत असेल तर इफ देर इज अन इन्क्रीज इन ग्रोथ पर कॅपिटा आउटपुट, जर ह्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह ग्रोथ कधी होते, जर पर कॅपिटा इन्कम मध्ये किंवा आउटपुट मध्ये जर वाढ होत असेल तर ती एक इंटेन्सिव्ह ग्रोथ आहे इकॉनॉमिक ग्रोथ मधली असं आपण म्हणू शकतो. इंटेन्सिव्ह ग्रोथ हॅज मोर रिलेव्हन्स particularly for cases where we focus upon in living standards of population. तर इंटेन्सिव्ह ग्रोथ कुठे फोकस करते, तर अशा पर्टिक्युलर केसेसवर जिथे आपण लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ पॉप्युलेशन, लोकांच्या राहणीमानाचा दर्जा आपण चेक करतो ऍज अ ग्रोथ म्हणून, त्याला इंटेन्सिव्ह ग्रोथ इथे म्हणू शकतो. एक्सटेन्सिव्ह ग्रोथ हॅज मोर रिलेव्हन्स वेन वी वॉन्ट टू फोकस अपॉन ॲग्रेगेटिव्ह फेनॉमेनॉन लाईक इकॉनॉमिक स्केल. आता एक्सटेन्सिव्ह ग्रोथ, इंटेन्सिव्ह ग्रोथ कळली की लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ पॉप्युलेशन तिथे बघतो. त्या एक्सटेन्सिव्ह ग्रोथ कुठे बघतो की इकॉनॉमिक स्केल कुठे आहे त्याच्यावरून आपण ग्रोथ बघतो. Change in level of output or change in output capacity. Most growth theories are concerned with the changes in output capacity as focusing upon this assures the changes in level of output. आता याच्यामध्ये level of output आहे त्याच्यावरून मोस्ट ऑफ द ग्रोथ ज्या थेरीज आहेत त्या मांडलेल्या आहेत. म्हणजे मोस्ट ऑफ द ग्रोथ जी आहे इकॉनॉमिक्सची ती या फॅक्टरवरून किंवा या गोष्टींवरून चेक केली जाते. Economic growth is also concerned with the changes in form of economic activity. इकॉनॉमिक ग्रोथ कशाशी रिलेटेड आहे की इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, जसे की आपण बोलतो स्ट्रक्चरल शिफ्ट अँड विथ रिलायन्स फ्रॉम ऍग्रेग्रियन टू टेरिटरी सेक्टर. जसं की चेंज झालेला आहे की पूर्वी भारत देश हा शेतीवर जास्त आधारित होता, आता टर्शरी सेक्टरवरती जास्त आधारित आहे. हा चेंज आहे, ही ग्रोथ आहे. या ग्रोथ वरती म्हणजे ह्या चेंज वरती इकॉनॉमिक ग्रोथ कन्सर्न आहे किंवा याच्याशी ते रिलेटेड आहे असं आपण सांगू शकतो. स्क्रीनवर आपल्याला एक चार्ट दिसतो ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. याच्यामध्ये आपण गडबड करू शकत नाही. इकॉनॉमिक ग्रोथ ही वेगळी कन्सेप्ट आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही वेगळी गोष्ट आहे. आता त्याच्यातला डिफरन्स आपण काही पॉइंट्सने समजून घेऊया. तर इथे पहिला पॉइंट जो आहे आपला तो आहे मीनिंग. Economic growth is a positive change in a real output of the country in a particular span time. एका पर्टिक्युलर टाइमच्या स्पॅन मध्ये जे आउटपुट होतं, रिअल आउटपुट आहे त्याच्यावरती ही इकॉनॉमिक ग्रोथ डिपेंड आहे. आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काय आहे मग, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन्व्हॉल्व्स राइज इन अ लेवल ऑफ प्रोडक्शन और इकॉनॉमी अलॉंग विथ द ॲडव्हान्समेंट ऑफ टेक्नॉलॉजी, इम्प्रूव्हमेंट इन लिव्हिंग स्टँडर्ड ऑल्सो ऑन. आता डेव्हलपमेंट मध्ये मग लिव्हिंग स्टँडर्ड आला, तुम्ही टेक्नॉलॉजी मध्ये डेव्हलप झाला आहात की नाही, त्याच्यानंतर प्रोडक्शन लेवल मध्ये काय बदल झाला, या सगळ्यांचा समावेश डेव्हलपमेंट मध्ये होतो. तर ग्रोथ मध्ये फक्त पॉझिटिव्ह चेंजेस रिअल आउटपुट मध्ये किती झाला एका पर्टिक्युलर टाइम स्पॅन मध्ये, त्याला इकॉनॉमिक ग्रोथ म्हणतात. आता हा मिनिंग नुसार ह्याचा डिफरन्स झाला. आता कन्सेप्ट नुसार काय आहे, इकॉनॉमिक ग्रोथ ही नॅरो आहे आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही ब्रॉड कन्सेप्ट आहे. आता आपल्याला जे मिनिंग बघितलं त्याच्यावरून समजून आलं की रिअल आउटपुट मध्ये फक्त बघणं म्हणजे एक नॅरो आहे, पण त्याच्यामध्ये प्रोडक्शन लेवल, इकॉनॉमीचे टेक्नॉलॉजीची ऍडव्हान्समेंट किती झाली, लिव्हिंग स्टँडर्ड्स, या सगळ्याच कन्सेप्ट बघणं म्हणजे ही एक ब्रॉड कन्सेप्ट झाली. कळलं, इकॉनॉमिक ग्रोथ नॅरो आहे
नॅरो कन्सेप्ट आहे, तर ब्रॉड कन्सेप्ट कुठली आहे? डेव्हलपमेंट. आता स्कोप, इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये काय स्कोप आहे? इन्क्रीज इन द इंडिकेटर्स लाईक जीडीपी पर कॅपिटल इन्कम. आता हे इंडिकेटर्स आहेत आपले ग्रोथचे, इकॉनॉमिक ग्रोथ कशी झाली वगैरे ते चेक करण्याचे. तर त्याच्यामध्ये जीडीपी पर कॅपिटल इन्कम हा एक स्कोप आहे. आणि डेव्हलपमेंटसाठी काय आहे? इम्प्रूव्हमेंट ऑफ लाईफ एक्सपेक्टन्सी रेट, इन्फर्म मॉर्टॅलिटी रेट, लिटरसी रेट अँड पॉवर्टी रेट्स, हे सगळे त्याचे स्कोप आहेत इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे. हा दोघांमधला डिफरन्स आहे. आता टर्म, दोघांचा टर्म काय आहे? शॉर्ट टर्म प्रोसेस आहे इकॉनॉमिक ग्रोथ आणि लॉंग टर्म प्रोसेस कुठली आहे? इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होतच राहते. ऍप्लिकेबल टू डेव्हलप कंट्रीज, इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ते डेव्हलप्ड कंट्रीजसाठी किंवा डेव्हलप इकॉनॉमीजसाठी ऍप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर डेव्हलपिंग इकॉनॉमीज ज्या आहेत, अंडर डेव्हलप कंट्रीज आहेत, त्यांच्यासाठी आपण डेव्हलपमेंट ही टर्म वापरतो किंवा त्यांच्यासाठी ही ऍप्लिकेबल आहे. आता किती पॉइंट्स बघितला आपण? मीनिंग बघितला, कन्सेप्ट बघितला, स्कोप बघितला, टर्म बघितला, ऍप्लिकेबल कशासाठी आहे ह्याच्यातला डिफरन्स बघितला. आता नेक्स्ट आहे हाऊ इट कॅन बी मेजर्ड. आता हे कसे मोजले जाऊ शकतात? इकॉनॉमिक ग्रोथ जे आहे ते अपवर्ड मुवमेंट इन अ नॅशनल इन्कम, ही नॅशनल इन्कम मध्ये अपवर्ड मुवमेंट दाखवते. अपवर्ड मुवमेंट इन रिअल नॅशनल इन्कम, हे फक्त नॅशनल इन्कम आणि हे रिअल नॅशनल इन्कम मध्ये दाखवते. त्याच्यानंतर विच काइंड ऑफ चेंजेस आर एक्सपेक्टेड, ह्याच्यामध्ये या दोन्हीमध्ये काय चेंजेस एक्सपेक्टेड आहेत? ते इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये क्वांटिटेटिव्ह आणि याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह प्लस क्वांटिटेटिव्ह चेंजेस एक्सपेक्टेड आहे. कारण ह्याच्यामध्ये आपण लाईफ एक्सपेक्टन्सी, स्टँडर्ड लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड, हे सगळे चेक करतो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये. त्यामुळे हा पण फरक आहे. टाइप्स ऑफ प्रोसेस, आता ही इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ते ऑटोमॅटिक होते, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे आहे ते मॅन्युअली करावी लागते. when it arises, आता ह्या कधी अराईज झाल्या? इन द सर्टन पिरियड ऑफ टाइम, आणि ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. ही इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती कधी एका सर्टन पिरियड मध्ये होते आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जी आहे ती कंटिन्युअस प्रोसेस आहे. तर हे काही डिफरन्स काढण्याचे किंवा ह्या दोघांमध्ये डिफरन्स बघण्याचे हे काही पॉईंट्स आहेत. या पॉईंट्सनुसार आपण या दोन्हीचा डिफरन्स काढला तर आपल्याला दोन्ही कन्सेप्ट क्लिअर होतील की इकॉनॉमिक ग्रोथ काय आहे आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काय आहे. या दोन्ही वेगवेगळ्या डिफरंट कन्सेप्ट आहेत ज्या आपण आज समजून घेतलेल्या आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे वर्ल्ड्स परफॉर्मन्स इन टर्म्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. इकॉनॉमिक ग्रोथ या टर्म मध्ये वर्ल्डचा परफॉर्मन्स कसा आहे हे आपण बघतोय. सिन्स द लेट 18th सेंचुरी व्हॉल्यूम ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस हॅव बीन कन्सिस्टंटली रायझिंग. तर याच्यामध्ये परफॉर्मन्स मध्ये पहिला आपण बघतोय की 18व्या शतकापासून गुड्स अँड सर्व्हिसेस जो व्हॉल्यूम आहे त्याची जी घनता आहे ती किंवा त्याची जी वाढ आहे ती कशी आहे? कन्सिस्टंटली रायझिंग आहे, म्हणजे वाढती आहे. ॲज पर ॲडम स्मिथ, आता ॲडम स्मिथ नुसार द डिफरन्स बिटवीन रिच अँड पुअर वॉज फॅक्टर ऑफ ड्युरिंग 1800, 1800च्या जवळपास किंवा 1800च्या मध्ये पुअर आणि गरीब हा फॅक्टर होता. हावेवर ॲज पर द वर्ल्ड बँक डेव्हलपमेंट रिपोर्ट्स डेटेड 1992, 2002 and 2004, the difference between rich and poor countries has risen to 300 times. तर आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? 1800 मध्ये हा फॅक्टर होता डिफरन्स बघण्याचा, रिच अँड पुअर. तर 1992, 2002, 2004 याच्यामध्ये हा जो डिफरन्स आहे तो 300 वेळाने किंवा 300 पटीने वाढला आहे कंट्रीज मध्ये, असं सांगू शकतात ॲडम स्मिथ सांगतात. सिन्स WWII रिअल पर कॅपिटा इन्कम हॅज इन्क्रीज मोर दॅन द डबल. त्याच्यामध्ये रिअल कॅपिटा इन्कम जे आहे ते डबल पेक्षा जास्त वाढलेलं आहे. वर्ल्ड प्रोडक्शन ग्रीव ॲट मोर दॅन 4%. त्याच्यानंतर वर्ल्डचं जे प्रोडक्शन आहे ते 4% वाढलेलं आहे. वर्ल्ड पॉप्युलेशन ग्रीव बाय 2%. जगाची लोकसंख्या जी आहे ती सुद्धा 2% वाढलेली आहे. 2%च वाढलेली आहे तशी आपली. हे आपल्या लक्षात येत नाहीये, पण अजून जर किती लोकसंख्या वाढेल हे आपल्याला अजून सांगता येत नाहीये. ओके. ॲडव्हान्टेज ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ प्रोसेस, आता या ग्रोथ प्रोसेसचे ॲडव्हान्टेज म्हणजे फायदे काय आहेत ते आपण बघतोय. इट इन्क्रीजेस हॅपीनेस अँड क्रिएट्स पोटेन्शियल फॉर वायडर रेंज ऑफ ह्युमन चॉईस. ह्युमन चॉईससाठी हे एक हॅपीनेस पण देतं, त्याच्यानंतर एक एनर्जी सुद्धा देतं, पोटेन्शियल देतं. विथ द हेल्प ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ प्रोसेस इट इज पॉसिबल टू शिफ्ट द पीपल फ्रॉम बेसिक टास्क ऑफ ग्रोईंग फूड ग्रेन्स टू मोर कॉम्प्लेक्स अँड इंटरेस्टिंग इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. त्याच्यामध्ये काय होऊ शकतं? इकॉनॉमिक ग्रोथ झाल्यामध्ये फक्त फूड ग्रेन्स वाढवणं किंवा शेती करणं याच्यापेक्षा आणखीन जास्त इंटरेस्टिंग इकॉनॉमिक गोष्टी ऍक्टिव्हिटीज करणं, जसं पशुपालन आहे, त्याच्यानंतर मत्स्यपालन आहे, या गोष्टींसाठी सुद्धा या इकॉनॉमिक ग्रोथमुळे बाकीच्या गोष्टी सुद्धा माहिती होतात.
It resolves social tensions which tends to result from more is better. Workers bargaining for higher wages, better housing, education, health, more profit, etc. Social tension and conflicts happen when economy is stagnant, as one's desire only can be met at the cost of others. तर याच्यामध्ये आणखीन एक फायदा काय होतो की लोकांना म्हणजे जे लोक त्याच्यामध्ये आहेत, इकॉनॉमिक मध्ये आहेत, इकॉनॉमिक प्रोसेस मध्ये आहे, इकॉनॉमिक ग्रोथ प्रोसेस मध्ये आहेत, त्यांना चांगला पगार मिळू शकतो, चांगलं घर मिळू शकतं, चांगलं एज्युकेशन, आरोग्य, प्रॉफिट या सगळ्यांच्या गोष्टींचा लाभ त्यांना घेता येईल या इकॉनॉमिक ग्रोथमुळे. इट इज मोस्ट इफेक्टिव्ह टूल टू alleviate poverty through trickle down effect which mitigates inequalities and lower poverties. त्याच्यामध्ये गरिबी किंवा असमानता जी आहे ती कमी करण्यासाठी जास्त प्रेरणा मिळेल किंवा हे एक टूल आहे की याच्यामुळे आपण या गोष्टींना सामोरे जाऊ शकतो. इट ब्रिंग्स फ्रीडम अँड एम्पॉवर्स वल्नरेबल सेक्शन ऑफ सोसायटी. याच्यामुळे काय होऊ शकतं, लोकांना फ्रीडम मिळू शकतं आणि सोसायटी मधली जी गोष्ट किंवा ज्या सेक्शन हा मागे पडलेला आहे त्यांना एम्पॉवर करण्यासाठी इकॉनॉमिक ग्रोथ प्रोसेस जी आहे ती हेल्प करू शकते किंवा त्याच्यातून ते एम्पॉवर होऊ शकतात. सोर्सेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ प्रोसेस जे आहे याचे सोर्सेस कुठे आहेत जे आपण चेक करू शकतो किंवा त्याच्यातून आपली प्रोसेस ग्रोथ होऊ शकते. एक आहे इन्व्हेस्टमेंट इन फिजिकल अँड ह्युमन कॅपिटल आणि फिजिकल गोष्टी कॅपिटल जे आहे, भांडवल आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं, जे लोकांना पगारही मिळेल आणि आपलं कामही होईल, त्याच्यातून ग्रोथ देखील होईल. असं टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्सेस, फक्त मनुष्य प्राण्यालाच कामाला लावून चालणार नाही, तर दुसऱ्या देशातली जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ती आत्मसात केली पाहिजे. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे जी वापर केली पाहिजे प्रोडक्शन साठी, तेव्हा इकॉनॉमिक ग्रोथ होईल, नाहीतर आपण मागे पडू. म्हणून हा एक सोर्स आहे ज्याच्यातून आपण इकॉनॉमिक ग्रोथला सामोरे जाऊ शकतो किंवा सोबत जाऊ शकतो. इन्स्टिट्यूशन अँड पॉलिसी चेंजेस दॅट इम्प्रूव्ह इफिशियन्सी ऑफ इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन. इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन जे आहे त्याच्या काही पॉलिसीज ज्या आहेत इन्स्टिट्यूशनच्या वेगवेगळ्या, त्या सुद्धा चेंजेस करत राहिलं पाहिजे. हा एक सोर्स आहे इकॉनॉमिक ग्रोथ प्रोसेस मधला. जसं की ह्याच्यातले कुठले पॉइंट्स आहेत ज्याच्यामुळे आपली इफिशियन्सी वाढेल पॉलिसीज चेंज केल्या तर? कॉम्पिटिटिव्ह मार्केट्स, स्पर्धात्मक बाजार, स्टेबल प्राइजेस, फिक्स ट्रेड, फ्री ट्रेड, फ्लेक्झिबल कॅपिटल मार्केट, सिक्युअर प्रॉपर्टी राईट्स, पॉलिटिकल स्टॅबिलिटी, हे काही पॉइंट्स आहेत याच्यामध्ये पॉलिसी चेंजेस करून इम्प्रूव्ह केले तर इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन मध्ये इम्प्रूव्ह केल्यामुळे आपली इकॉनॉमिक ग्रोथ ही होईल आणि त्याच्यामधली ही जी प्रोसेस आहे ती चांगली काम करू लागेल. हे काही सोर्सेस आहेत ज्याच्यामुळे आपण इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये पुढे जाऊ शकतो. आता आणखीन काही पॉइंट आहे डिटर्मिनंट्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ आणखीन कशावर ठरली जाते तर कॅपिटल फॉर्मेशन, कॅपिटल आउटपुट रेशिओ, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस या सगळ्यांवरती देखील इकॉनॉमिक ग्रोथ डिपेंड असते. कसं कॅपिटल फॉर्मेशन होऊ शकतंय किंवा किती चांगल्या प्रकारे होऊ शकतं त्याच्यावर इकॉनॉमिक ग्रोथ अवलंबून असते. कॅपिटल आउटपुट, जे आपण इन्व्हेस्टमेंट केलेलं कॅपिटल आहे आणि आउटपुट कसं आहे, त्यांचा रेशो कसा आहे, चांगला आहे की कमी आहे, खराब आहे, याच्यावर देखील आपला इकॉनॉमिक ग्रोथ डिपेंड असते. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं काम व्यवस्थित चालू आहे की नाही यावर इकॉनॉमिक ग्रोथ व्यवस्थित डिपेंड असते. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस कशी आहे, व्यवस्थित आहे की नाही, किंवा आपण जर इतर देशांच्या तुलनेत जर आपण मागे असू तर टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस व्यवस्थित नाहीये म्हणून आपली इकॉनॉमिक ग्रोथ देखील तिथे कमी होऊ शकते आणि ती होण्यासाठी मग टेक्नॉलॉजिकल प्रोसेस जे आहे त्याला आपल्याला सोबत न्यावं लागेल. तर हे काही डिटर्मिनंट्स आहेत इकॉनॉमिक ग्रोथचे. ओके, आणि खाली लिमिटेशन्स पण आहेत इकॉनॉमिक ग्रोथचे. जसे एक प्रत्येक कॉइनला दोन बाजू असतात तसे इथं पण आपल्याला लिमिटेशन्स आहेत. फायदे जसे आहेत तसेच लिमिटेशन्स पण आहेत. ग्रोविंग इनइक्वॅलिटीज म्हणजे इन्कम जे आहे, उत्पन्न जे आहे त्याच्यामध्ये असमानता वाढत चाललेली आहे. पोल्युशन आणि निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज, जसं की प्रदूषण आहे, अशा प्रकारच्या काही निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज आहेत त्या सुद्धा इकॉनॉमिक ग्रोथला बाधा आणतात, लिमिटेशन्स आणतात. लॉस ऑफ नॉन रिन्युएबल रिसोर्सेस त्यांचा पॉप्युलेशन, वाढत्या पॉप्युलेशन वरती परिणाम होतो आणि हे रिसोर्सेस कमी होत जातात आणि ते पुन्हा तयार व्हायला खूप वेळ जातो, त्याच्यामुळे आपला वेळ पण वाया जातो तिथे. म्हणून हे काही लिमिटेशन्स आहेत ज्याच्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथला अडथळा निर्माण होऊ शकतो. आता मेजरमेंट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मेजर करण्याचे काही पॉइंट्स आहेत ज्याच्यावरून आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मेजर करू शकतो आणि ते आहेत GNP, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, GNP, आणि दुसरं वेलफेअर. ओके, अँड increase in nation's real national income over a longer period of time, but this has been criticized on many fronts
as it includes income from illegal activities, ignore prices changes, ignore compositions of output, includes transfer payment, capital gains and losses, etc. It is also silent about economic development has led to the reduction of poverty, unemployment and inequalities. GNP मध्ये काय आपल्याला मिळेल की रिअल इन्कम मध्ये वाढ झालेली आपल्याला दिसेल, पण कुठल्या स्पॅन मध्ये, लॉंगर पिरियड मध्ये. ओके, आणि ह्याच्यावरती काही जणांनी क्रिटिसाइज असं केलेलं आहे की याच्यामध्ये आपण इलिगल ऍक्टिव्हिटीज मधून जे काय पैसा मिळतो तो दाखवत नाही, किंवा काही पैसे जे चेंजेस होतात ते इग्नोर होतात, आउटपुट इग्नोर होऊ शकतं, पैसे पेमेंट जे ट्रान्सफर केलं जातं ते त्याच्यामध्ये इन्क्लूड्स होतात, पण कॅपिटल गेन्स जे आहेत, लॉसेस जे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये होत नाहीत कधी कधी इन्क्लूड. हा त्याच्यामध्ये एक पॉइंट आहे ज्याच्यामुळे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपण मोजताना प्रॉब्लेम येऊ शकतात. जीएनपी पर कॅपिटा इन्कम, आता it is increase in per capita real income over a longer period of time, but this also suffers from long lacunas like increase in per capita income may not rising having standards of mass increase per capita income may be because of very high increase income of few people international comparison can't be done. आता याच्यामध्ये जीएनपी पर कॅपिटा इन्कम जरी आपण बघायला गेलो तर हा याच्यामध्ये आपण लॉंग टाइम पिरियडच घेतलेला आहे, पण काही गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामध्ये रायझिंग लेवल वाढत नाही किंवा स्टँडर्ड ऑफ मास पण वाढत नाही. काही लोकांच्या इन्कम मध्ये वाढ होऊ शकत नाही किंवा झालेली याच्यामध्ये ऍड होऊ शकत नाही, आणि काही लोकांच्या तर एकदम हाय लेवलची होते, इंटरनॅशनल कंपॅरिझन त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. हे काही अडथळे जेव्हा आपण मोजतो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जीएनपी पर कॅपिटा इन्कम नुसार, तर तिथे हे प्रॉब्लेम्स येतात. दुसरा आहे वेलफेअर. ओकुन अँड रिचर्डसन हे दोन आहेत इकॉनॉमिस्ट, जे ओकुन अँड रिचर्डसन stated that the economic development is a sustained and secular improvement in material well-being. material well-being साठी ही एक सस्टेन केलेली कन्सेप्ट आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बट इट इज ऑल्सो हॅव्हिंग डिफिशियन्सीज. पण ह्याच्यात सुद्धा डेफिशियन्सीज आहेत. काय आहेत? लाईट डिफरन्सेस इन द वेट अँड अटॅच टू द कन्झम्पशन गुड. वेट डिपेंड्स अपॉन इंडिव्हिज्युअल टेस्ट अँड प्रेफरन्सेस, सो अकॉर्डिंग टू द सेम वेट्स फॉर वेलफेअर इंडेक्स इज अनअप्रोप्रिएट. तर हे त्यांनी एक सांगितलेलं आहे की वेट्स अटॅच टू कन्झम्पशन गुड हे जे आहे, म्हणजे वेट कन्झम्पशन गुड जे खाण्याशी रिलेटेड आहे, आपण जे कन्झ्युम करतो गुड त्याच्याशी रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल टेस्ट, प्रत्येकाचं वेगळं मत असतं किंवा प्रत्येकाची वेगळी टेस्ट असते, ज्याला जे घ्यायचं आहे ते गुड्स घेण्यामध्ये त्याच्यामध्ये वेट वगैरे या गोष्टी वेगवेगळ्या येतात. सो अकॉर्डिंग टू द सेम वेट्स अँड वेलफेअर इज इंडेक्स इन, तसंच वेट नुसार वेलफेअर इंडेक्स जो आहे तो सुद्धा वेगळा वेगळा असू शकतो. असं इथे आपल्याला वेलफेअर या पॉइंट नुसार, मेजरमेंट नुसार इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये मोजण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. तर ओके, समजलं आपल्याला जीएनपी पर कॅपिटा इन्कम, वेलफेअर हे मेजरमेंट्स आहेत कशाचे? इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे. ते मोजताना कसे वापरले जातात किंवा त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात हे आपण आज बघितलेलं आहे. अशा प्रकारे आपण ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स मधला आजचा इंट्रोडक्शनरी पार्ट बघितला, ज्याच्यामध्ये काय आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट या दोघांमधला डिफरन्स बघितला. ग्रोथ वेगळे आहे, डेव्हलपमेंट वेगळी आहे, त्याच्यानंतर दोन्हीमध्ये फरक काय आहे बघितल्यावरती डेव्हलपमेंटचे मेजरमेंट्स काय आहेत किंवा ग्रोथचे लिमिटेशन्स काय आहेत, ग्रोथचे सोर्सेस काय आहेत, हे सगळे आपण बघितलेलं आहे. होपफुली आजच्या सेशन मधून ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ह्या दोन कन्सेप्ट, मेन कन्सेप्ट या युनिटच्या क्लिअर झाल्या असतील, जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन जे पॉइंट्स कव्हर करताना, क्लिअर करताना, डाऊट्स क्लिअर करताना या कन्सेप्ट क्लिअर असतील तर आपले पुढचे जे टॉपिक आहेत ते शिकायला सोपे जातील. नेक्स्ट सेशन मध्ये आपण याच युनिटवरचा नेक्स्ट टॉपिक घेणार आहोत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.